एक मिनिट फक्त. अनिकेत तो गोलंदाजी मार्गावर तयार झाला असेल. अनिकेत एक मिनिट फक्त थांबायचं. त्याच्यानंतर फलंदाजीसाठी स्वतः जेपी इथे आले आणि जस्ट मात्र नॉन स्ट्रायकर तुम्हाला पाहायला भेटतंय. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामना चालू होतो. व्हाईट फायटर आतापर्यंत लकी ठरलेला संघ व्हाईट फायटर तुम्हाला 2 सामने इथे मात्र विजय झालाय. एकच मिनिट सेट केला जातो आमचा स्कोर आमच्याबरोबर. मॅचला होतो सुरुवात. इथे पहिला बॉल घेऊन येतोय अनिकेत. ऑन साइडला खेळायचा होता. तिथे मात्र नवीन खेळाडू ऍड झाला. मिसफील होते तिथे. क्षेत्रक्षण जे असेल धावलंय. 2 धावा आल्यात. नक्कीच आमचा ड्रेस कोड तरी नाही आहे तुमचा व्हाईट नसल्यामुळे तो ऍड केला जातो. एम्पायर देखील बॉलला क्लिक केला. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र रेड किंग्स यांच्या पहिला बॅट येतो. फटका चांगला पाहायला भेटला. खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र स्वरांग तिथे होते. अक्षरशः खोदून काढल्या बॉलला आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. सकाळपासून जर पाहिला विचार केला तर फायटर टायगर संघाकडून अनेक चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बॅटिंग चांगली झाली आणि फिल्डिंग देखील चांगली झाली. गरज होती का या धावेची. स्वतः जेपी सांगतोय गरज नव्हती या धावेची. आणि इथं मात्र सरळ हातामध्ये बॉल होता आणि जेपी धावत सुटला आणि इथं मात्र एक मोठी हादरा पाहायला भेटला. बॉल बॉलरच्या हातामध्ये होता. जेपीने घाई केली असं मी म्हणेन. कारण 1 धावा आल्या होत्या. 4 धावा देखील आल्या होत्या. स्कोर कार्डवर आला होता. मात्र जस्टने मात्र नकार दिला होता. माणूस नव्हता जस्ट धावायचा परंतु जेपीचा धावायचा माणूस होता आणि मात्र इथं मात्र मोठी विकेट पडताना पाहायला भेटली. फटका चांगला पाहायला भेटला. 1 धाव. आता मात्र चुकी करणार नाही जसं अगोदर झालंय. स्वतःचा फॉलोअरचा मध्ये बॉल होता. त्याच्यानंतर धावा काढायची होती का जेपीला. कारण हातात बॉल होता. धावणं एवढं कठीण झालं असतं. विकेट सेक्रिफाईस करायची असेल तर तो आधी असतो. आणि बघा हा छोटा आपला बालक हा देखील क्रिकेटवरचा सांगतो. ज्याच्या अगोदर विधीला तुम्ही त्या फिल्डिंगवर पाहिलात त्याच्या जागेवर नवीन चान्स दिलाय. संघाला एक खेळाडू ऍड केला जातो व्हाईट टायगर या संघाकडून. याच्या अगोदर आपले खेळाडू विधी तिथे उपस्थित होते. आता मात्र विधीला थोडस आराम दिला. त्याच्यानंतर एक छोटा खेळाडू तिथे मात्र खेळताना मला पाहायला भेटतो. 10 धावा धावफलकावर लागला. आणि नो बॉलवर इथे मात्र धावा आले. हो 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 यावेळेस एक्स्ट्रा उद्ध्वस्त जेसचा आणि इथे मात्र काटा काढला जेसचा आणि फलंदाजी इथे मात्र बाद होतो. नवीन फलंदाज इथे मात्र दाखल झाला ध्रुव.
म्हणजे व्हाईट टायगर समोर रेड किंग्स आतावर थोडीशी कमीपणा दाखवते, कारण की अजिंक्यसारखा फलंदाज त्याच्यानंतर अनेक खेळाडू आहेत, स्वतः कॅप्टन इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल आणि अजून एक चांगला बॉल पाहायला भेटला. फुल टॉस बॉल होता आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग हे आश्चर्य असतं. तनिष तिथे आपला एक छोटा युवक आपल्याला पाहायला भेटतो, यंग स्टार जवळजवळ 9-10 वर्षाचा खेळाडू तुम्हाला तिथे मात्र खेळायला पाहायला भेटतो. इथं फिल्डिंग अप्रतिम पाहायला भेटले, संधी दिली जाते व्हाईट टायगर संघाकडून. अनेक छोट्या छोट्या खेळाडूंना इथे मात्र संधी दिली जाते. यावेळेस अजून एक चांगली गोलंदाजी आणि मात्र एक धाव येतात आणि धावसंख्या धावफलकावर 17 धावा धावफलकावर लागले. दोन ओव्हरचा स्पेल इथे संपलाय आणि धावा आल्या 17. शेवटचे 2 ओव्हर बाकी असून स्वतः गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय कॅप्टन तुम्हाला पाहायला भेटतं. गोलंदाजी अतिशय फास्ट होताना पाहायला भेटतो. दुसरी धाव घेणार का, फेकी होईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केले गेले. अजून एक छोटा खेळाडू तुम्हाला व्हाईट फायटर संघाकडून पाहायला भेटतो आणि तेवढी चांगली फिल्डिंग देखील केली जाते, ही मोठी गोष्ट आहे. ऑफ साईडला तिथे मात्र बॉलने चकवा दिलाय आणि सरळ जाईल बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चांगला फटका. आणि आपलं कॅप्टन सांगतात आम्हाला की इंटरनॅशनल म्हणजे मोठ्या लेवलला त्यांनी क्रिकेट खेळलाय स्वतः कॅप्टन. आणि निखिल तिथे पाहिजे तर टेनिस क्रिकेट जास्त खेळले जातात आणि तसा टेनिस क्रिकेटमध्ये आजकाल खूप मोठं असं थोडंसं नाव असेल. क्लिक केला, फक्त बघत राहील, टाइम नव्हता आणि मात्र सुई मधून जसा धागा काढावा ना तसा ह्या बॉलला या दोन्ही प्लेयरच्या मधून बॉल काढलाय आणि बॉल सरळ चाललाय सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चांगला चौका. चांगली फलंदाजी आतावर राहिले. धावसंख्या धावफलकावर पोहोचले ते म्हणजे 28 धावा धावफलकावर लागले. 2 विकेट आतापर्यंत गमावले रेड किंग्स या संघाने. अजून एकदा फुल टॉस बॉल होता तिथे मात्र फेकी चांगले आणि मात्र कमरेपेक्षा उंच गाठली आहे. बिमर घोषित करतोय सर आपले पंच सांगतायत की हा बॉल असेल नो बॉल. इथे मात्र एलिव्हेशन जास्त राहिले, कंट्रोल कमी राहिलंय आणि बॉल त्या हिशोबाने नो बॉल त्याच्यावरती विकेट प्राप्त झाली आहे. अजून एक नो बॉल. अजिंक्य तिथे मात्र उपस्थित होते. 2 धावा नजरे समोरून चोरून काढले आणि यासाठीच ऋषीला ओळखलं जातं कारण अग्रेसिव्ह खेळाडू खूप सारे कॅप्टन. फुल टॉस बॉल वेगाने मारण्याचा प्रयत्न चाबूक आणि ते मात्र 2 धावा अजून धाव पूर्ण केली जाते. 37 धावा धावफलकावर लागले आतापर्यंत.
अक्षरशः खोदून काढला बॉल आणि मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. ट्रम्प कार्ड आहे दोन्ही अजिंक्य म्हणा त्याच्यानंतर स्वतः कॅप्टन ह्या संघाचे. जयराज हे टर्निंग पॉइंट आहे त्या मॅच सामन्यामध्ये. जयराज म्हणा इथे मात्र फिल्डिंग वेगळं स्वतः कॅप्टन तिथे मात्र थोडंसं चाचपळत आहेत आणि तो वरती 2 धावा कंप्लीट केले. जयराज म्हणा अजिंक्य म्हणा दोन्ही स्वतः कॅप्टन त्याच्यानंतर सर आपल्या छोटे चिमुरडे घेऊन एक संघ बांधलाय. आता मात्र बॉल अक्षरशः चकवलाय. बोटाची जादू इथे तुम्हाला पाहायला भेटले स्वतः बॉलरची आणि इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला भेटतोय. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानामध्ये सोनू येतोय. ऑन साइडला खेळला तो मात्र क्षेत्ररक्षण त्याने लावला होता. जो मागे क्षेत्ररक्षण होता तो मात्र पुढे घेतला त्याचा फायदा झाला गोलंदाजाला. 41 धावा वेगाने वाढल्या धावा. हाय स्कोर ह्या अगोदरचा हाय स्कोर होता 44 धावा. ब्रेक थ्रू होणार का धावांचा नक्कीच पाहायचं आहे. याच्या अगोदर रेड्स आणि ब्लू या दोन्ही संघांमध्ये सामना झाला त्याच्यामध्ये 44 धावा हायेस्ट स्कोर होता 43. आता विक्रम मध्ये मोडेल का हा संघ नक्कीच पाहायचा आहे. नो बॉल म्हणजे विक्रम मोडलाय पहिल्या मॅचचा आणि आता मात्र त्याच संघाने रेड्स किंग्स या संघाने 43 ठोकले होते धावा आणि तो संघ रेकॉर्ड ब्रेक करतोय. यावेळेस वेगाने चांगल्या क्षेत्राची पाहायला भेटलं. थोडस इथे मात्र फंबल उडाली जाते. फेकी होईपर्यंत धावची थोडी संधी असेल आणि पाहतच राहिले कीपर पाहतच राहिले आणि धावसंख्या धाव फलकावर 3 ने वाढली. 4 ने 48 धावा धाव फलकावर लागले. 48 धावा 49 धावांचं लक्ष असेल. $49 करायचे 49 करायचे. $48 झालाय 49 ला विन आहे. पुन्हा एकदा जोडी सज्ज झाले जयराज आणि अजिंक्य. कारण की आतापर्यंत रेड किंग्सला व्हाईट टायगरने हरवलं होतं. आता मात्र कोण जिंकेल हे नक्कीच पाहायचं आहे. ऑन साइडला जास्त फटकेबाजी केली जाते व्हाईट टायगरच्या दोन्ही खेळाडूंकडून. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आलाय आणि दोघांमध्ये धुंबळ चाललाय. कारण जेपी तेवढा पहिला बॉलला 2दा कारणामा गेला विकेट घेण्याचा. आता पुन्हा एकदा विक्रम करेल का.
जसप्रीत जेपी तुम्हाला पाहायला भेटतोय. फक्त क्लिक केल्या बॉलला इथे मात्र एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली, तिसरी धाव घेणार का वेगळी धाव करण्याचा प्रयत्न असेल एकदम शेकी खराब असेल आणि डायरेक्ट इथे मात्र चुकी केली धावाची आणि जी एक विकेटची गरज होती ती विकेट मात्र रेड स्किंग या संघाने प्राप्त करून दिली. फेकी चांगली पाहायला भेटली. जी विकेट महत्वाची विकेट होती ती विकेट आउट झाली आहे. म्हणजे धोक्याची घंटा वाजणं थोडं कमी झालंय असं मी म्हणेल, कारण की अजिंक्य सारखा फलंदाज आउट झालाय. जेरसला करावं लागली तर मात्र आता थोडस बंबाळ असेल क्षेत्रक्षण आपलं तेवढीच चांगली पाहायला भेटते. इथे मात्र वेग प्रचंड होता परंतु इथे निशाण भटकलेत आणि मात्र नो बॉल इथे दंडित केलं, गोलंदाज झाला. 49 धावांचा पाठलाग करायचा, स्वतःशी बडबड न करता येत ऋषी कॅप्टन की किती धावा थांबवायचे किती धावा नाही करायचे. प्रत्येक गोलंदाज सांगताय की धावा 10च्या आतमध्ये धावा तुम्हाला द्यायचे एका ओव्हर मागे. इथे मात्र क्लिक केलाय, एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मात्र थोडीशी हवा फ्लो आपल्याला येताना पाहायला भेटतो. त्याचा फायदा बॅटरला नक्कीच होताना पाहायला भेटतो, कारण की हवा ऑन साइड ऑफ साइडला जास्त वेगाने होते तशी बॅटिंग तर वाऱ्याच्या दिशेची प्लोवणी केल्या निश्चित धावा येतील या शंका नाहीये. आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा जसप्रीत जेपीची तुम्हाला पाहायला भेटतो. केवळ धावा दिल्यात आतापर्यंत 4 बॉल फेकले त्याने फक्त 5च धावा दिल्यात जेपीने. चांगली गोलंदाजी जेपीशी. यावेळेस अजून एकदा वेग पाहायला भेटला, वेग 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 आणि प्रचंड वेग पाहायला भेटला आणि त्यानुसारच फलंदाज फक्त पाहत राहिले आणि अजून डॉट बॉल. स्वतः मात्र ऋषी ऍग्रेसिव्ह खेळाडू, खूप सारी क्षमता आहे, स्वतःशी बडबडत असतात. त्याच्यानंतर सर्व प्लेअरला कसं घडवायचं, कसं कुठे कुठच्या दिशेने खेळवायचं आहे आणि एक एक धावा देखील मोजायला आमच्या समोरच्या कक्षामध्ये येत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. ते बघा आपण पाहताय 5 धावा झाल्यात सर. यस 5 धावा आतापर्यंत धावलकर पोचले आणि ते पाया देखील पडले जाते. आणि या दोन संघामध्ये ना चालले तशी युद्ध चाललेत सकाळपासून, जो पाहायला पाहिलं ना सकाळपासून दोन्ही युद्ध चाललेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. हे बघा एक क्रिकेट चाललंय, जसं तू करणार तसं मी करणार. हे क्रिकेट मधलं हे थोडस युद्ध आहे. आता मात्र दोघांना दंडित केलं जाईल. फुल टॉस बॉल होता आणि क्लिक केलं, इथं मात्र एक धावा इथे प्राप्त केले. बॅट्समन ते सांगतात की आता तुम्ही जास्त वेळ, जसं आपण लगान पिक्चर मध्ये पाहिलं ना तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. इथे मात्र एक वय अनुभव, लेजंड खेळाडू आहे, वयाचा अनुभव आहे, बराच खेळतात, सातत्याने या मैदानामध्ये खेळत असतात आणि अशा गमती जमती आपल्या सातत्याने पाहायला भेटतात. फटका चांगला आहे आणि इथे मात्र एक धाव इथं कंप्लीट केली जाते. पुढे एवढ मारलाय आणि असा मारलाय, मजबूत मारलाय आणि बॉल सरत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चांगला फटका. वाईड बॉल.
यावेळी फटका चांगला पाहायला भेटतो इथे मात्र एक धावा इथे कंप्लीट केल्या जाते. आडवाड फटक्याचा स्टॉक इथे मात्र अंडरऑन क्रिकेट असल्यामुळे या फटक्याला इथे घेतलं जाणार नाहीये आणि फलंदाज बाद इथे मध्ये स्कोर कार्डवर स्कोर धावा पुसले आता परत 14 धावा फलकावर. स्वतः कॅप्टन इथे मात्र एक मॅच रेड किंगने जिंकले तसंच एक मॅच इथे मात्र व्हाईट फायटरने जिंकले दोघा संघाविरुद्ध एकामेकांच्या. इथे मात्र वेग चांगला पाहायला भेटला चाबूक फटका आणि इथे मात्र पंच सांगतात की आपल्या सुरक्षित स्वतः तो नाही गुरुजी बरोबर झेपी इथे दाखल झाला. मेहनत करा यश नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन थांबेल. मेहनतीशिवाय काहीच नसतं. फेकी जगली झाली आणि तो मात्र जवळजवळ धावा जास्त गाठायच्या होत्या. धावा जास्त गाठायच्या होत्या आणि मात्र आता धावाला लगाम लावला असं म्हणेन. इथे मात्र फिल्डिंग चांगली पाहायला भेटले जवळजवळ जस्ट इथे होता आणि मात्र बॉल उंच जाणार होता तर मात्र स्वतःला झोकून दिलंय आणि असं चांगला एफर्ट तुम्हाला पाहायला भेटलाय जस्टच्या माध्यमातून. बाजूला ऋषी असला तर नक्कीच अशी फिल्डिंग नक्कीच होताना पाहायला भेटेल. यावेळेस दांडी 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 गुल इथे मात्र फलंदाज बाद आणि मतलब ब्रदर वर्सेस ब्रदर आणि इथे मात्र जेपी इथे मात्र सक्षम ठरलाय आणि इथे मात्र कॅप्टनचा इथे मात्र विकेट. लहान भाऊ मोठ्या भावावर हेवी ठरलाय कारण की सजासजी पाहिला तर मोठा भाऊ सर्वश्रेष्ठ असतो परंतु क्रिकेटमध्ये असं नातं गोतं दिलं जात नाही. आणि इथं मात्र फलंदाज नवीन बॅट्समन येतोय. इथे मात्र फटका चुकला आणि अन्वय नो बॉल होता आणि आल्या पावली इथे मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसताना पाहायला भेटतोय. अठरा धावा 4 विकेट आतापर्यंत व्हाईट टायगर संघाने इथं मात्र आतापर्यंत गमावले. 7 बॉल 31 धावा. मॅच खूप लांब आहे. आडव्या बॅटनी बॉलला जाऊन देऊ आणि इथे मात्र अजून एक हॅट्रिक इथे पूर्ण झाली आहे. हॅट्रिक इथे पूर्ण केले जेपीने ह्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉल मध्ये विकेट त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या बॉल मध्ये विकेट आणि आताच्या मॅच मध्ये जेपीने तब्बल हॅट्रिक 3 विकेट इथे प्राप्त केले. हे दोन संघ तगडे वाटतायत मला आतापर्यंत. प्रणव इथे फलंदाजी मार्ग दाखल झाला. फोकस बॉल होता तिथे ऋषी तिथे होता. ऋषीला अडवायचा होता हा बॉल आणि तो थोडस नाराज झाला. धोप आणि ऋषी या दोघांच्या दरम्यान थोडीशी अदलाबदल झाली आणि इथं मात्र धावसंख्या आता मात्र जास्त पाहिजे धावा. लाफा मारलाय लेट आलाय पण थेट आलाय आणि 4 धावा इथे मात्र प्रत्येक करून दिलाय. प्रणव लोकी गावकर लेट आला पण त्याने दाखवला की क्षमता खूप सारी असते. मला जर अगोदर उतरलं असतं तर मी होत्याचं नव्हतं केलं असतं. परंतु मॅच आहे क्रिकेट आहे इथे मात्र अनितीचा खेळ म्हटला जातो क्रिकेटला आणि तेच सांगता इथे मात्र.
इथे मात्र अजून एक फटका येतो. चांगला एफर्ट तिथे पाहायला भेटलाय. सीमा रेषा जाऊ दिला नाही बॉलला. दुसऱ्या बॉलला अटेंड केलं, हातावर खेळत राहिला आणि बॉलला अडवलं नाहीये, तर यामुळे तो 4 धावा इथे सांगतायत. 4 धावा येत आहेत. बॉलला सोडून दिलं. उशीर झालाय थोडा मॅचला असं म्हणाय, कारण ह्या अगोदर अशी फलंदाजी झाली पाहिजे होती. अगोदरच्या ओव्हर मध्ये जर अशी फलंदाजी झाली असती निश्चित याचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटलं असं. आडव्या बॅटने खेळलंय अंशाला तिथे अजून एक छोटा खेळाडू. आता मात्र तुम्हाला रेड किंग्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटतो राजा, तसं नाव असेल नक्कीच. तुम्ही विधीला पाहिलं, त्याच्यानंतर राजाला पाहता, त्याच्या अगोदर अजून खेळाडू असतील. आणि इथं मात्र अजून एक 4 धावा लेट झाल्या होत्या येण्यासाठी, परंतु आपल्या बॅटिंगची कमाली करून जे पी सांगतो, आम्ही हा या मैदानाचे किंग, आम्ही ही